आजची रेसिपी आवडते खूप जास्त, पण बनवली कधीच नाही. पण आई म्हणल्या, "आज बनवायला घेच." मिक्सरच्या भांड्यामध्ये भात टाकला, उकडलेला बटाटा, थोडं पाणी टाकलं आणि एकदम बारीक असं फिरून घेतलं. चवीनुसार मीठ, जिरं, ओवा, कुटलेली लाल मिरची, अद्रक लसणाचं वाटण, कढीपत्ता, कोथिंबीर टाकलं आणि मिक्स केलं. तेवढ्यात आई आल्या आणि म्हणाल्या, की "हे वाटण थोडं जाडसर झालेलं आहे, तर अजून एकदा हे बारीक करता." अशा पद्धतीने मिक्सरमधून अजून एकदा बारीक केलं. सगळे मसालेसुद्धा त्यामध्ये बारीक झालेले आहेत. तावा कडकडीत गरम होऊ द्यायचा, गॅसची फ्लेम बारीक करायची, एक पळी बॅटर टाकायचं आणि अशा पद्धतीने गरं फिरवायचं. म्हणजे एकावर एक हे थर जमतील. अजिबात त्याला तेल, तूप हे काहीही लावायचं नाही. हे पहा, सगळं झाल्यानंतर जास्तीचं बॅटर काढून टाकायचं आहे आणि जोपर्यंत वर अलगद असा पापुद्रा येत नाही ना, तोपर्यंत याला तेल, तूप लावू नका. हे पहा, आल्यानंतर याला छान असं तूप लावून घ्यायचं आणि अलगद असं हे काढून घ्यायचं. अशाच पद्धतीने सगळं हे बनवून घ्यायचं. काहीही अवघड नाही, बनवायला सोपं आहे, पण वेळखाऊ रेसिपी आहे. म्हणजे पोटही भरत नाही, मनही भरत नाही, पण चवीला मात्र जबरदस्त लागते. हे पहा, अशाच पद्धतीने सगळे पापुद्रे हे मी बनवून घेतले. फक्त एक पळी बॅटर टाकायचं, गरं फिरवत राहायचं, वरचं जास्तीचं बॅटर काढून टाकायचं आणि याच बॅटरपासून अजून बनवत राहायचं. तर एवढ्या बॅटरपासून जवळपास 80 ते 90 पापुद्रे बनवून तयार होते. तर हे पहा, अशाच पद्धतीने मी थोडेफार हे बनवून घेतले. तर अजून बरंचसं बॅटर शिल्लक राहिलं. आता हे खायचं कसं? असं पुडाची चटणी टाकायची, तुपाचा शिडकावा फिरवायचा आणि खायला घ्यायचा आहे. गरमागरम जेव्हा राहतात ना, तेव्हा खुसखुशीत राहतात आणि थोडे थंड झाल्यानंतर नाही का, थोडेसे असे नरम पडतील. तर त्यामध्ये काहीही तुम्ही भरून खाऊ शकता. तर अशाच पद्धतीने आजची पापुद्रे बनवायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि कोणी ही रेसिपी या अगोदर बनवली मला कमेंट्स करून जरूर सांगा.